सीबीआयनं पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये छापेमारी केलेली आहे। पुण्यात केलेल्या कारवाईत 10 जणांना अटक करण्यात आली आहे। सायबर गुन्हेगारी नेटवर्क विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेची ही मोठी कारवाई मानली जाते। पुण्यासह हैदराबाद, अहमदाबाद, विशाखापट्टणम मधून 26 जणांना अटक करण्यात आली आहे। तर सीबीआयनं पुण्यासह हैदराबाद, अहमदाबादमध्ये छापेमारी केलेली आहे। या छापेमारीमध्ये जवळपास 26 जणांना अटक करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, नेमक्या कोणत्या प्रकरणांमध्ये सीबीआयने ही छापेमारी केली आहे? देशातील नागरिकांना वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांच्या नेटवर्कमध्ये अडकवून जी फसवणूक केली गेली, या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेनं ही मुख्य कारवाई केली। पुण्यातील रिजेंट प्लाझा या ठिकाणी असलेलं जे कॉल सेंटर आहे तिथे ही छापेमारी करण्यात आली। या कारवाईमध्ये सीबीआयनं 10 जणांना अटक केल्याची माहिती आहे। सायबर नेटवर्कच्या माध्यमातून कॉल सेंटर मधल्या कामगारांचा या सगळ्या अटकेत समावेश आहे। पुण्यासह हैदराबाद, अहमदाबाद, विशाखापट्टणम यासारख्या वेगवेगळ्या शहरांमधून 26 जणांना अटक करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची सीबीआयनं जप्ती केली आहे। आणि गुन्हे अन्वेषण विभागानं या केलेल्या कारवाईमध्ये 58 लाख रुपये रोकड आणि 3 महागड्या गाड्या सुद्धा जप्त केल्याची माहिती आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।